डेटोनेशन इन 60, 59, 58. कंट्रोल रूममध्ये लाल दिवे चमकू लागले होते आणि तो यांत्रिक आवाज प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका वाढवत होता. मालिक रूपी विक्रांतच्या होलोग्राफिक प्रतिमेने स्वतःला उडवून देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासोबतच संपूर्ण प्रयोगशाळा आणि त्याखालील विषाणूचा साठा नष्ट होणार होता. बाहेर पडा, सर्वांनी बाहेर पडा. जनरल बक्षींचा आवाज आदित्यच्या कम्युनिकेशन डिव्हाइसमधून ओरडत होता. नाही, आपण विषाणूच्या साठ्याला इथे नष्ट होऊ देऊ शकत नाही, आदित्य ओरडला. जर तो स्फोटात वातावरणात पसरला तर सायलेन्स विषाणूचा परिणाम कैकपटीने वाढेल. संपूर्ण युरोप काही तासांत त्याच्या विळख्यात येईल. त्यांना स्फोट थांबवायचा होता. पॅनल कुठे आहे? कबीरने विचारले. मालिकच्या होलोग्राफिक प्रतिमेने त्या मुख्य कंट्रोल पॅनलवर एक ऊर्जास्त्र डागले होते, ज्यामुळे तो पूर्णपणे निकामी झाला होता. 45, 44, 43. स्फोटाची प्रक्रिया भूमिगत स्तरावर सुरू झाली आहे, सोफिया म्हणाली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. तिथे पोहोचायलाच आपल्याला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल. आपण खूप उशीर केला आहे. निराशा आणि असहाय्यता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेव्हा आदित्यच्या मनात एक शेवटची, अत्यंत धाडसी आणि तितकीच धोकादायक कल्पना आली. त्याने त्या कमरेला लावलेल्या त्या पितळी पेटीकडे, म्हणजेच अमृत कुंडाकडे पाहिले. त्याचा एक थेंब अमृत आहे आणि एक थेंब मृत्यू. कालपुरुषाचे शब्द त्याच्या कानात घुमले. इसाबेला, आदित्य आपल्या डिव्हाइसमध्ये ओरडला. या प्रयोगशाळेची मुख्य ऊर्जा स्रोत म्हणजे मेन पॉवर कोर कुठे आहे? ते कंट्रोल रूमच्या बरोबर खालील मजल्यावर आहे आदित्य. पण का? 30, 29, 28. सर्वांनी माझ्यापासून दूर व्हा, आदित्यने सर्वांना आदेश दिला. त्याने अमृतकुंड पेटी उघडली आणि त्यातून ती स्फटिकाची कोपी बाहेर काढली. आदित्य, तू काय करत आहेस? इल्सा ओरडली. जर या प्रयोगशाळेलाच ऊर्जा मिळाली नाही तर स्फोटाची प्रक्रिया थांबेल. मला मुख्य ऊर्जा स्रोतावर ओव्हरलोड करावा लागेल. त्याने त्या निळ्या द्रवाचा एक थेंब आपल्या हातातील नागाच्या खंजिरीच्या टोकावर घेतला. त्या विषाची शक्ती इतकी होती की खंजिरीचे पातेही निळ्या रंगाने चमकू लागले. त्याने जमिनीवरील एका मेंटेनन्स हॅचचे झाकण उघडले. त्यातून खाली असलेल्या ऊर्जा स्रोताचे निळ्या रंगाचे केबल्स दिसत होत्या. 15, 14, 13. त्याने ती खंजीर त्या केबल्समध्ये खोपसली. संपूर्ण प्रयोगशाळेतील दिवे गेले. काउंटडाऊनचा आवाज बंद झाला. धोक्याचे सायरन शांत झाले. सर्वत्र फक्त अंधार पसरला. आदित्यच्या धाडसी निर्णयाने स्फोट थांबवला होता. काही क्षणांनंतर इमर्जन्सी लाईट सुरू झाल्या. कंट्रोल रूममध्ये मंद पिवळा प्रकाश पसरला. मालिकची होलोग्राफिक प्रतिमा नाहीशी झाली होती, पण मोठ्या स्क्रीनवर हिमालयातील सेलमध्ये बसलेला खरा विक्रांत दिसत होता. तो आपल्या डोक्याला हात लावून बसला होता, जणू तो त्याला प्रचंड वेदना होत होत्या. आणि मग तो हळूहळू वर पाहू लागला. त्याचे डोळे, ते आता थंड किंवा क्रूर नव्हते. त्यात गोंधळ, पश्चाताप आणि वेदना होती. मालिकचा प्रभाव त्याच्या मनातून निघून गेला होता. मी काय केलं? तो स्वतःशीच पुटपुटला. ते सर्व ते मीच होतो. आदित्य त्याच्या स्क्रीन समोर येऊन उभा राहिला. हो विक्रांत, तो तूच होतास. पण आता तुझ्याकडे एक संधी आहे ती चूक सुधारण्याची. त्याच वेळी इसाबेलाचा आनंदी आवाज आला. आदित्य, टोकियो आणि बीजिंग मधील हल्ला थांबलाय. किल स्विचने काम केलंय आणि आपल्या टीमने उतारा तयार केलाय. आपण जिंकलो आहोत. संपूर्ण कम्युनिकेशन चॅनलवर आनंदाची लहर पसरली. त्यांनी अशक्य वाटणारे युद्ध जिंकले. काही महिन्यांनंतर जग हळूहळू कालवंशाच्या हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत होते. टोकियो आणि बीजिंगमधील बाधित लोकांना सरस्वती फाउंडेशनने तयार केलेला उतारा देण्यात आला होता आणि ते सर्वजण पूर्णपणे बरे झाले होते. कालवंशाचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले होते. सोफिया आणि विक्रांतने दिलेल्या माहितीच्या आधारे जगातील सर्व गुप्तचर यंत्रणांनी मिळून त्यांच्या सदस्यांना अटक केली होती. विक्रांत सिंहवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला. त्याने आपले सर्व गुन्हे कबूल केले. त्याच्या डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डरच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्याला तुरुंगात न पाठवता एका उच्च सुरक्षित मानसिक उपचार केंद्रात ठेवण्यात आले. तो आता आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करत होता. सोफियाने आदित्याला दिलेला शब्द पाळला. ती ज्ञानरक्षक परिषदेची सदस्य झाली. तिची बुद्धिमत्ता आणि रणनीतिक कौशल्य आता मानवतेच्या रक्षणासाठी वापरली जात होती. तिने दाखवून दिले की योग्य संधी मिळाल्यास कोणताही माणूस बदलू शकतो. आणि आदित्य देशमुख, तो पुन्हा एकदा दौलताबादच्या त्या गुप्त दालनात अक्षय पात्र आणि चिंतामणी समोर उभा होता. त्याच्यासोबत संपूर्ण ज्ञानरक्षक परिषद होती, ज्यात आता सोफिया आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विक्रांतचाही समावेश होता. आज आपण एक महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी जमलोय. ही शक्ती,
हे ज्ञान हे एका ठिकाणी एका ग्रुपच्या हातात राहणं योग्य आहे का? आपण कालवंशापेक्षा वेगळे कसे आहोत जर आपणही जनाची सूत्रे आपल्याच हातात ठेवली? त्याने तो प्राचीन ग्रंथ, ते अक्षय पात्र हातात घेतले. कालपुरुषाने मला शिकवले की ज्ञानाला नष्ट करणे हा पराभव आहे, पण ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवणे हीच खरी प्रगती आहे. त्याने परिषदेच्या सहमतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याने अक्षय पात्र आणि चिंतामणीचा वापर करून ते ज्ञान नष्ट केले नाही किंवा लपवून ठेवले नाही. त्यांनी ते सर्वव्यापी म्हणजे डिसेंट्रलाइज केले. त्यांनी अशी प्रणाली तयार केली की जिथे जगातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणाहून आपले प्रश्न विचारू शकत होती आणि त्या ज्ञानाचा लाभ घेऊ शकत होती. पण त्या प्रणालीचे नियम असे होते की त्या ज्ञानाचा उपयोग केवळ विधायक आणि मानवतेच्या कल्याणासाठीच होऊ शकत होता. कोणतीही विनाशक किंवा स्वार्थी इच्छा ती प्रणाली पूर्ण करत नसे. त्यांनी ज्ञानभंडाराचे लोकशाहीकरण केले होते. त्यांनी शक्तीचे कुलूप तोडून ती थेट लोकांच्या हाती दिली होती. अनेक वर्षांनंतर आदित्य देशमुख आता एक वृद्ध आदरणीय प्राध्यापक झाला होता. तो आपल्या नातवंडांना एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसून एक गोष्ट सांगत होता. आणि मग त्या इतिहासकाराला कळलं की खरा खजिना त्या पेट्यांमध्ये नव्हता. खरा खजिना होता तो प्रवास, ती मैत्री, तो विश्वास आणि चुका सुधारून पुढे जाण्याची ती संधी. 20 वर्षे उलटून गेली होती. जग एका नव्या सुवर्ण युगात जगत होते. अक्षय पात्राच्या विकेंद्रित ज्ञानामुळे आणि चिंतामणीच्या विधायक शक्तीमुळे गरिबी, रोगराई आणि युद्ध हे शब्द जवळजवळ इतिहास जमा झाले होते. डॉक्टर आदित्य देशमुख आता एक आदरणीय वृद्ध झाले होते आणि ज्ञानरक्षक परिषदेचे मार्गदर्शन करत होते. सोफिया आणि उपचारानंतर बरा झालेला विक्रांत सिंग हे परिषदेचे अविभाज्य भाग होते. सर्व काही शांत आणि परिपूर्ण वाटत होते. पण काळाची चक्रे कधीच थांबत नाहीत. एके दिवशी जगभरातील सरस्वती फाउंडेशनच्या केंद्रांमध्ये एक विचित्र घटना घडू लागली. ज्ञानप्रणालीमध्ये अचानक त्रुटी येऊ लागल्या. विचारलेल्या प्रश्नांना विचित्र, सांकेतिक आणि कधीकधी भयावह उत्तरे मिळू लागली. सुरुवातीला सर्वांना वाटले की हा काही तांत्रिक बिघाड आहे. पण मग एक मोठी घटना घडली. अक्षय पात्राच्या मुख्य प्रणालीमधून जी दौलताबादच्या गुप्त दालनात होती, तिथून एक संदेश आपोआप जगभरात प्रसारित झाला. तो संदेश कोणत्याही भाषेत नव्हता. तो होता शुद्ध गणिताच्या आणि भूमितीच्या भाषेत. डॉक्टर इसाबेला आणि तिच्या टीमने तो संदेश डिकोड केला आणि त्याचा अर्थ वाचून संपूर्ण ज्ञानरक्षक परिषद हादरून गेली. तो संदेश होता, तो येत आहे, काळाचा भक्षक, ज्ञानाचा अंत. प्रकरण 2. एक नवा शत्रू, एक जुना आवाज. आदित्याला बोलावण्यात आले. त्याचे वय झाले होते, पण त्याचे मन अजूनही तितकेच तीक्ष्ण होते. त्याने तो संदेश पाहिला. हे अक्षय पात्राचे काम नाही, तो म्हणाला. ही प्रणाली अशा प्रकारे संदेश पाठवूच शकत नाही. कोणीतरी किंवा काहीतरी या प्रणालीवर बाहेरून ताबा मिळवत आहे. पण हे कसे शक्य आहे? याची शक्ती तर. तो बोलत असतानाच दौलताबादच्या त्या मुख्य दालनातील दिवे अचानक मंद होऊ लागले. सोनेरी प्रकाश कमी होऊन एक विचित्र जांभळ्या रंगाची छटा सर्वत्र पसरू लागली. आणि मग त्या दालनाच्या मध्यभागी जिथे अक्षय पात्र ठेवले होते, तिथून एक धूसर आकृती हळूहळू आकार घेऊ लागली. ती आकृती आदित्याला ओळखीची वाटली. ती पारदर्शक होती, धुरासारखी. पण तिचा रंग निळा नव्हता, तर काळा होता. तिचे डोळे तेजस्वी निळे नव्हते, तर रिकामे, शून्य होते. आदित्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, कालपुरुष. पण तो आवाज, तो भारदस्त, शांत आणि ज्ञानी नव्हता. तो कर्कश, थंड आणि द्वेषाने भरलेला होता. कालपुरुष मेला, मी त्याचा प्रतिध्वनी आहे, त्याची सावली, मी अस्तित्व पुरुष आहे. अस्तित्व पुरुष? सोफियाने आश्चर्याने विचारले. प्रत्येक ज्ञानाची एक किंमत असते इतिहासकारा. ती आकृती आदित्यकडे वळून म्हणाली. तुम्ही लोकांनी ज्ञानाला खेळणे बनवून टाकले. तुम्ही ते सर्वांसाठी खुले केले. पण तुम्ही हे विसरलात की काही ज्ञान हे धोकादायक असते. काही रहस्य हे रहस्यच राहिलेले बरे असतात. तुम्ही निसर्गाच्या आणि काळाच्या नियमांमध्ये ढवळाढवळ केली आहे. आम्ही मानवतेचे भले केले आहे, आदित्यने प्रतिवाद केला. भले? अस्तित्व पुरुष हसला. त्याचे हसणे भयानक होते. तुम्ही संघर्ष संपवलात, तुम्ही वेदना संपवल्यात, पण त्यासोबतच तुम्ही प्रगतीही संपवली. संघर्षाशिवाय वाढ होत नाही, वेदनेशिवाय शिकवण मिळत नाही.
तुम्ही मानवजातीला एका सोन्याच्या पिंजऱ्यात बंद केले आहे. तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवले आहे, पण तुम्ही त्यांना कमकुवत बनवले आहे. आणि आता मी ती चूक सुधारणार आहे. मी हे उसने ज्ञान परत घेणार आहे. मी ही प्रणाली नष्ट करणार आहे. मी जगाला पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक अवस्थेत, त्याच्या अराजकतेत परत घेऊन जाणार आहे, कारण अराजकता हीच खरी निर्मिती आहे. अस्तित्व पुरुषाने आपले काळे धुराचे हात पसरले. संपूर्ण दालन हादरू लागले. अक्षय पात्रामधून ज्ञानाचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागला. जगभरातील ज्ञान प्रणाली बंद पडू लागली. लोकांच्या मनातून, त्यांच्या शोधांमधून ते ज्ञान पुसले जाऊ लागले. विस्मृतीची एक मोठी लाट जगावर पसरू लागली होती. आम्ही तुला हे करू देणार नाही, सोफिया ओरडली. तिने आणि तिच्या सुरक्षा रक्षकांनी त्या आकृतीवर आपल्या ऊर्जास्त्रांनी हल्ला केला, पण ते सर्व तिच्या आरपार निघून गेले. मूर्ख स्त्री, अस्तित्व पुरुष म्हणाला. मी भौतिक नाही. मला तुम्ही स्पर्शही करू शकत नाही. मी एक विचार आहे, एक संकल्पना आहे. ज्ञानाच्या अतिवापरामुळे जन्मालेला दुष्परिणाम आहे मी. आदित्य देशमुख शांतपणे हे सर्व पाहत होता. त्याला कळले होते की हा लढा शस्त्रांचा नाही, तर तत्वज्ञानाचा आहे. शक्तीचा नाही, तर निवडीचा आहे. त्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आणि कदाचित शेवटच्या वेळी चिंतामणीचा वापर स्वतःसाठी करण्याचा निर्णय घेतला. त्याने डोळे मिटले. त्याने कोणतीही भौतिक शक्ती मागली नाही, कोणतेही शस्त्र मागले नाही. त्याने एक इच्छा केली, मला पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायचे आहे. त्याच्या या तीव्र इच्छेमुळे चिंतामणीमधून एक तेजस्वी सोनेरी प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश थेट त्या काळ्या अस्तित्व पुरुषावर जाऊन आदळला. अस्तित्व पुरुष वेदनेने किंचाळला. त्याचा काळा रंग बदलू लागला. त्या काळ्या रंगात कुठून तरी एक निळी छटा मिसळू लागली. ती आकृती दोन रंगात, दोन विचारात विभागली जाऊ लागली. आणि मग आदित्य समोर दोन आकृत्या उभ्या होत्या. एक काळा अस्तित्व पुरुष आणि दुसरी तेजस्वी निळ्या डोळ्यांची, शांत आणि ज्ञानी ती कालपुरुष. तू इथे कसा? अस्तित्व पुरुष आश्चर्याने म्हणाला. मी कधीच कुठे गेलो नव्हतो इतिहासकारा. मी या ज्ञानाच्या स्रोताचाच एक भाग बनून राहिलो होतो. मी त्याची सकारात्मक ऊर्जा होतो, तर हा त्याची नकारात्मक ऊर्जा आहे. प्रत्येक शक्तीसोबत तिची सावली सुद्धा असतेच. आता निवड तुमची आहे मानवजाती. तुम्हाला काय हवे? संघर्षाने भरलेले पण प्रगती करणारे जग, की सुरक्षित पण थांबलेली जग? अक्षय पात्र आणि चिंतामणी दोन्ही आदित्यसमोर चमकत होते. त्याच्या एका निर्णयावर संपूर्ण मानवजातीचे भवितव्य अवलंबून होते. त्याला एक असा मार्ग निवडावा लागणार होता जो या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असेल. ज्ञानाचा आणि संघर्षाचा, सुरक्षेचा आणि स्वातंत्र्याचा सुवर्ण मध्य. आदित्य देशमुखाचा प्रवास जो एका पेटीपासून सुरू झाला होता, तो आता संपूर्ण अस्तित्वाच्या निवडीच्या बिंदूवर येऊन पोहोचला होता. काळाच्या पलीकडून आलेला हा प्रतिध्वनी, हाच त्याचा अंतिम आणि श्रेष्ठ लढा होता. दौलताबादच्या त्या प्राचीन दालनात काळाची दोन रूपे आदित्य देशमुख समोर उभी होती. एकीकडे होता तेजस्वी निळा कालपुरुष, जो ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या सकारात्मकतेचे प्रतीक होता. दुसरीकडे होता कृष्णवर्णी अस्तित्व पुरुष, जो संघर्षाच्या आणि अराजकतेच्या नैसर्गिक नियमांचे प्रतिनिधित्व करत होता. निवड तुमची आहे मानवजाती. त्यांचे ते एकत्रित शब्द दालनात घुमत राहिले. ज्ञानरक्षक परिषदेचे सदस्य निशब्द होऊन पाहत होते. संपूर्ण जगाची ज्ञान प्रणाली थांबले होती. लाखो लोकांच्या मनावर विस्मृतीचे सावट पसरले होते. आदित्यच्या एका निर्णयावर सर्व काही अवलंबून होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला जाणवत होते की हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. हा निर्णय केवळ तर्कावर किंवा भावनेवर आधारित असू शकत नव्हता. यासाठी हजारो वर्षांच्या मानवी इतिहासाचे आणि अनुभवाचे सार आवश्यक होते. मी तुमची निवड नाकारतो. आदित्यचा शांत पण दृढ आवाज त्या दालनात घुमला. दोन्ही आकृत्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. तुम्ही मला दोन टोकांपैकी एक निवडायला सांगत आहात, आदित्य म्हणाला. एकतर पूर्ण सुरक्षा आणि थांबलेली प्रगती, किंवा पूर्ण अराजकता आणि वेदनाबाई वाढ. पण मानवी जीवन हे असे नसते. ते या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी फुलते. आमचे आयुष्य हे सुख आणि दुःख, यश आणि अपयश, ज्ञान आणि अज्ञान यांच्या मिश्रणातूनच घडते. तो कालपुरुषाकडे वळला. तुमचे ज्ञान मौल्यवान आहे, पण ते मानवाला प्रयत्नांशिवाय मिळाल्यामुळे आम्ही आळशी आणि कमजोर बनलो. आम्ही शिकण्याची प्रक्रियाच विसरून गेलो.
मग तो अस्तित्व पुरुषाकडे वळला. आणि तुमचा संघर्ष आवश्यक आहे, पण तुमच्या जगात करुणा, प्रेम आणि सहकार्याला काहीच स्थान नाही. ते जग केवळ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टच्या नियमावर चालेल, जे आम्हाला पुन्हा एकदा पशु बनवेल. म्हणून आदित्यने आपला निर्णय जाहीर केला. मी या दोन्हीपैकी कशाचीही निवड करणार नाही. मी निवड करेन संतुलनाची, सुवर्ण मध्याची. संतुलन ते कसे शक्य आहे? अस्तित्व पुरुषाने उपहासाने विचारले. अक्षय पात्र आणि चिंतामणीच्या मदतीने आदित्यने उत्तर दिले. तो त्या दोन्ही शक्तिशाली वस्तूंसमोर उभा राहिला. मी एक नवीन करार प्रस्तावित करत आहे. त्याने डोळे मिटले आणि चिंतामणीला आपली इच्छा सांगितली, तर अक्षय पात्रावर त्याने नवीन नियम लिहिले. आजपासून ज्ञान भांडार पुन्हा एकदम मर्यादित होईल. ते लोकांना तयार उत्तरे देणार नाही. त्याऐवजी ते त्यांना योग्य प्रश्न विचारायला शिकवेल. ते मार्ग दाखवेल, पण प्रवास प्रत्येकाला स्वतःच करावा लागेल. ज्ञान मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कष्ट, संशोधन आणि प्रयत्नांची गरज लागेल. हे ऐकून कालपुरुषाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. आणि त्याच वेळी आदित्य पुढे म्हणाला, मानवजातीला पूर्णपणे निराधारी सोडले जाणार नाही. जेव्हा मानवजात एखाद्या मोठ्या वैश्विक संकटात सापडेल, जसे की एखादी महामारी, उल्कापात किंवा आत्मविनाशाच्या मिंबरठ्यावर असेल, तेव्हाच ही ज्ञानप्रणाली आपले पूर्ण सामर्थ्य प्रकट करेल आणि मानवतेला वाचवण्यासाठी मदत करेल. आम्ही आमची सुरक्षा जाळी कायम ठेवू, पण आम्ही आमची रोजची लढाई स्वतःच लढू. आम्ही पुन्हा एकदा चुका करू, आम्ही पडू, आम्ही धडपडू, पण आम्ही त्यातून शिकू आणि अधिक मजबूत होऊ. आम्ही आमचे स्वातंत्र्य परत घेऊ, पण त्यासोबत येणारी जबाबदारीही स्वीकारू. आदित्यचा हा प्रस्ताव ऐकून ते संपूर्ण दालन एका विलक्षण ऊर्जेने भरून गेले. त्याने दोन्ही टोकांच्या शक्तींना एकत्र आणून एक नवीन आणि अधिक परिपक्व आणि संतुलित मार्ग तयार केला होता. कालपुरुष आणि अस्तित्व पुरुष एकमेकांकडे पाहू लागले. आदित्यच्या या निर्णयात त्यांनाही त्यांच्या अस्तित्वाचा सुवर्ण मध्य सापडला होता. तुमचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे, ते दोघेही एकत्रित आवाजात म्हणाले. त्यांच्या मान्यतेसोबतच दोन्ही आकृत्या हळूहळू एकमेकांमध्ये विलीन होऊ लागल्या. निळा आणि काळा रंग एकत्र मिसळून एका धुसर, राखाडी रंगात बदलला आणि ती एकत्रित आकृती पुन्हा एकदा अक्षय पात्राच्या स्रोतामध्ये जाऊन शांत झाली. त्या क्षणी दौलताबादच्या दालनातील तो विचित्र जांभळा प्रकाश नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा शांत सोनेरी प्रकाश पसरला. आणि जगभरात एक चमत्कार घडला. ज्ञान प्रणाली पुन्हा सुरू झाली, पण एका नव्या स्वरूपात. ज्या लोकांच्या मनावर विस्मृतीचे सावट पसरले होते, त्यांच्या स्मृती परत येऊ लागल्या. पण त्यांना तयार उत्तरे आठवत नव्हती, तर त्यांना ते ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया, ते कष्ट आणि तो आनंद आठवत होता. लोकांना पुन्हा एकदा प्रश्न पडू लागले. त्यांच्यात कुतूहल जागे झाले. ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि शाळा कॉलेजे पुन्हा एकदा ज्ञानाच्या शोधाने गजबजू लागली. मानवजात एका सुरक्षित पण कंटाळवाण्या स्वर्गातून बाहेर पडून पुन्हा एकदा आव्हानात्मक पण जिवंत अशा पृथ्वीवर परतली होती. काही वर्षानंतर एका विद्यापीठाच्या भव्य ग्रंथालयात प्राध्यापक आदित्य देशमुख त्यांच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. लक्षात ठेवा, ते म्हणाले, ज्ञान हे अंतिम ठिकाण नाही, तो एक अविरत प्रवास आहे. प्रश्न विचारणे हे उत्तरांपेक्षा महत्त्वाचे आहे. आणि सर्वात मोठी शक्ती कोणत्याही पुस्तकात किंवा यंत्रात नाही, तर ती आहे आपल्या चुकांमधून शिकण्याची आणि प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभे राहण्याच्या क्षमतेमध्ये. त्यांच्या मागे ग्रंथालयाच्या मुख्य भिंतीवर एका मोठ्या पितळी पाटीवर काही शब्द कोरलेले होते. ते शब्द होते ज्ञानरक्षक परिषदेचे नवीन आणि अंतिम ब्रीदवाक्य. ज्ञानाचा शोध घ्या, पण विवेकाचा हात सोडू नका. स्वातंत्र्याचा आनंद घ्या, पण जबाबदारीचे भान ठेवा, कारण या संतुलनातच मानवतेचे खरे भवितव्य दडले आहे. आदित्य देशमुखचा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण झाला होता. त्याने केवळ एक रहस्य शोधले नव्हते, तर त्याने मानवजातीला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ परत मिळवून दिला होता. ज्ञानपेटिका आणि कालपुरुषची कथा आता केवळ एका इतिहासकाराची कथा राहिली नव्हती, तर ती संपूर्ण मानवजातीच्या प्रवासाची, तिच्या चुकांची आणि तिच्या अमर आशेची दंतकथा बनली होती.